नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गेल्या लेक्चरला आपण मानसशास्त्राचा शास्त्र म्हणून काय इतिहास आहे तो आपण बघितला आहे. त्याच्यानंतर मानसशास्त्रामध्ये कोणकोणत्या कालखंडामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा उदय त्या ठिकाणी होत गेला आणि कोणकोणते नवनवीन गोष्टी त्यामध्ये येत गेल्या याचा संपूर्ण अभ्यास आपण गेल्या लेक्चरला त्या ठिकाणी बघितलेला आहे. आज आपण नवीन घटकाला त्या ठिकाणी उपघटकाला सुरुवात करणार आहोत. तो म्हणजे मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती आज आपण या ठिकाणी बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचा असा हा टॉपिक आहे. 12वीमध्ये आपल्याला 4 ते 5 अभ्यास पद्धतींचा या ठिकाणी अभ्यास करावायचा आहे. ह्या ज्या काही अभ्यास पद्धती आहेत, ह्या अभ्यास पद्धतींचं ध्येय किंवा उद्दिष्ट काय असतं ते तुम्हाला थोडक्यात आधी सांगतो आणि मग नंतर आपण कोणकोणत्या अभ्यास पद्धती त्या ठिकाणी अभ्यासणार आहोत त्याचा बारकाईने या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मानसशास्त्रीय ज्या काही अभ्यास पद्धती आहेत, ह्या मानसशास्त्रीय अभ्यास पद्धतींचा उपयोग करून निर्माण झालेल्या समस्या जे असते त्या समस्येची उत्तरं शोधणं हा कोणत्याही संशोधनाचा भाग असतो. तसंच व्यक्तीला माहीत नसलेलं सत्य शोधणं यासाठी या अभ्यास पद्धतींचा उपयोग केला जात असतो. मानसशास्त्रात देखील जेव्हा व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो तेव्हा काही उद्दिष्ट डोळ्यासमोर त्या ठिकाणी ठेवले जात असतात. अशी ही 5 उद्दिष्ट आहेत. जेव्हा या अभ्यास पद्धतींच्या माध्यमातून व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो तेव्हा तो अभ्यासक त्याच्या डोळ्यासमोर 5 उद्दिष्ट ठेवत असतो. त्यातलं पहिलं उद्दिष्ट म्हणजे वर्णन, ज्याला आपण डिस्क्रिप्शन असं म्हणतो. दुसरं उद्दिष्ट आहे स्पष्टीकरण. तिसरं उद्दिष्ट आहे पूर्वकथन. चौथं उद्दिष्ट आहे नियंत्रण आणि 5वं उद्दिष्ट आहे उपयोजन. ही 5 उद्दिष्ट अभ्यासक किंवा संशोधक जो असतो तो व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करत असताना आपल्या डोळ्यासमोर ठेवत असतो. या 5 उद्दिष्टांचं वर्णन मी तुम्हाला थोडक्यामध्ये त्या ठिकाणी सांगतो. पहिलं उद्दिष्ट आहे वर्णन, ज्याला आपण डिस्क्रिप्शन असं म्हणतो. म्हणजे मानवाचं वर्तन किंवा मानसिक स्थिती समजण्यासाठी पहिला टप्पा म्हणजे वर्तनाचं वर्णन करणं होय. म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचं वर्णन करण्यासाठी किंवा तिची मानसिक स्थिती समजण्यासाठी जो पहिला टप्पा असतो तो म्हणजे वर्तनाचं वर्णन करणं होय. मानसशास्त्रज्ञ वर्तनाचं अचूकपणे वर्णन करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करत असतो. हे त्याचं पहिलं उद्दिष्ट किंवा ध्येय असतं. दुसरं उद्दिष्ट किंवा ध्येय आहे स्पष्टीकरण, ज्याला आपण एक्सप्लेनेशन असं म्हणतो. म्हणजे एखादं वर्तन कोणत्या परिस्थितीमध्ये घडतं, तसंच त्या वर्तनामागे कोणती कारणे आहेत याचा शोध घेऊन तसे वर्तन का घडून आले याचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी केलं जात असतं. हे दुसरं ध्येय किंवा उद्दिष्ट आपल्याला त्या ठिकाणी सांगता येईल मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धतींचं. तिसरं आहे पूर्वकथन, ज्याला आपण प्रिडिक्शन असं म्हणतो. म्हणजे एखादं वर्तन विशिष्ट परिस्थितीत घडून येण्याची शक्यता दर्शविते. व्यक्ती कोणत्या प्रसंगी कशी वागेल व काय करू शकेल याचा अंदाज घेता येतो. सर्व परिस्थितीचा अभ्यास करून व्यक्तीचे वर्तन कसे घडेल याचं पूर्वकथन त्या ठिकाणी केलं जातं. आणि हे तिसरं ध्येय किंवा उद्दिष्ट आहे मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतीचं किंवा अभ्यास पद्धतींचं. चौथं आहे ध्येय नियंत्रण, ज्याला आपण कंट्रोल असं म्हणतो. म्हणजे वर्तनाची कारणे शोधून घेऊन एखादे नको असलेले वर्तन टाळावायचे असल्यास त्यावर नियंत्रण ठेवणे. म्हणून वर्तनावर नियंत्रण ठेवणे हे मानसशास्त्राचे अभ्यास पद्धतीचं एक उद्दिष्ट आहे. आणि शेवटचं आहे उपयोजन,
दैनंदिन जीवनातील समस्या सोडविण्यासाठी संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षाच्या आधारे व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आणता येतात. ही अशी एकूण 5 उद्दिष्ट किंवा ध्येय हे मानसशास्त्राच्या संशोधन पद्धतीची किंवा अभ्यास पद्धतींची आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, ह्या ज्या अभ्यास पद्धती आहेत त्याच्यातली पहिली अभ्यास पद्धती आपण आता या ठिकाणी अभ्यासणार आहोत. ती म्हणजे प्रायोगिक पद्धत, की ज्याला एक्सपेरिमेंटल मेथड असं म्हटलं जातं. बघा, अत्यंत महत्त्वाची ही अभ्यास पद्धती आहे. मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी वापरली जाणारी सर्वाधिक विश्वसनीय आणि शास्त्रोक्त पद्धत म्हणून प्रायोगिक पद्धतीकडे त्या ठिकाणी बघितलं जातं. आता सुरुवातीला आपल्याला प्रयोग म्हणजे काय ते या ठिकाणी बघावं लागेल. बघा, निश्चित समस्येविषयी नियंत्रित परिस्थितीत केलेले निरीक्षण म्हणजे प्रयोग होय. अ एक्सपेरिमेंट इज डन बाय इन अ कंट्रोल्ड कंडिशन. म्हणजे जेव्हा एखाद्या नियंत्रित परिस्थितीमध्ये निश्चित समस्येविषयी निरीक्षण केलं जातं तेव्हा त्याला त्या ठिकाणी प्रयोग असं म्हणतात. थोडक्यात 2 किंवा अधिक घटकांमधील कार्यकारण संबंध शोधून काढण्यासाठी प्रायोगिक पद्धतींचा त्या ठिकाणी वापर केला जातो. मानसशास्त्रामध्ये ज्या विविध पद्धतींचा मानवी वर्तन समजून घेण्यासाठी अवलंब केला जातो त्या सर्व अभ्यास पद्धतींमध्ये, लक्षात घ्यायचं आहे, त्या सर्व अभ्यास पद्धतींमध्ये अत्यंत विकसित व अचूक निष्कर्ष देणारी विश्वसनीय आणि निर्दोष पद्धती म्हणून ह्या प्रायोगिक पद्धतीकडे पाहिलं जातं. बघा, लक्षात घ्या, मानसशास्त्रामध्ये व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास केला जातो आणि ते व्यक्तीच्या वर्तन अभ्यास करण्यासाठी विविध पद्धतींचा अभ्यास केला आहेत. ह्या सगळ्या अभ्यास पद्धतींमध्ये म्हणजे मानसशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या काही अभ्यास पद्धती आहेत, या सर्व अभ्यास पद्धतींमध्ये प्रायोगिक पद्धत जी आहे ती प्रायोगिक पद्धत ही अत्यंत विकसित अशी पद्धत आहे आणि अचूक निष्कर्ष देणारी विश्वसनीय आणि निर्दोष अभ्यास पद्धती म्हणून या प्रायोगिक पद्धतीकडे पाहिलं जातं. ह्या प्रायोगिक पद्धतीमधून निघणारे जे काही निष्कर्ष असतात विद्यार्थी मित्रांनो, ते निष्कर्ष अतिशय विश्वसनीय असतात. त्याचं कारण असं आहे की 2 घटकांमधील कार्यकारण संबंध शोधून काढण्यासाठी प्रयोग असेल, निरीक्षणाच्या नोंदी असतील, निष्कर्ष असेल, पडताळा असेल, यांचा वापर करून मानवी वर्तनाच्या संबंधात वस्तुनिष्ठ माहिती प्राप्त करता येते. त्यामुळे निघणारे जे काही निष्कर्ष असतात ते अर्थातच त्या ठिकाणी विश्वसनीय व अचूक असतात. बघा, ह्या प्रायोगिक पद्धतीमध्ये वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी काही घटकांचा किंवा काही टप्प्यांचा त्या ठिकाणी उपयोग केला जातो. म्हणजेच प्रायोगिक पद्धतीमध्ये प्रयोगकर्ता जो असतो तो काही पायऱ्यांचा त्या ठिकाणी अवलंब करून प्रयोग करत असतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, प्रायोगिक जी काही पद्धत आहे या पद्धतीमुळेच खऱ्या अर्थाने जर विचार केला तर मानसशास्त्राला शास्त्र म्हणून दर्जा प्राप्त मिळालेला आहे. म्हणजेच या प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातूनच मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. आणि मग प्रायोगिक पद्धतीमध्ये जो प्रयोगकर्ता असतो म्हणजे प्रयोग करणारा जो व्यक्ती असतो किंवा जो संशोधक असतो तो त्या ठिकाणी काही पायऱ्यांचा अवलंब करत असतो. त्याच्यातली पहिली पायरी आहे ते म्हणजे संशोधनासाठीची समस्या निश्चित करणे, म्हणजे ज्याला आपण समस्या असं म्हणतो, प्रॉब्लेम. बघा, संशोधनासाठी
म्हणजे कोणत्याही गोष्टीचा जर का आपल्याला अभ्यास करावायचा असेल, संशोधन करायचं असेल, तर त्यासाठी आपल्याला कशाची गरज पडेल? समस्येचीच. आपल्याकडे प्रॉब्लेम असला पाहिजे, समस्या असली पाहिजे, मग ती समस्या तो संशोधक त्यासाठी निश्चित करतो. याचा अर्थ असा की कोणताही प्रयोग समस्येशिवाय सुरू होऊ शकत नाही आणि खऱ्या अर्थाने समस्येमुळेच प्रयोगाला त्या ठिकाणी दिशा प्राप्त होत असते किंवा दिशा मिळत असते. दुसरं पायरी आहे गृहीतक निश्चित करणे किंवा मांडणे. बघा, ज्याला आपण हायपोथेसिस असं म्हणतो, सिद्धांत कल्पना असं म्हणतो. समस्येच्या संभाव्य उत्तरांना गृहीतक असं म्हणतात. म्हणजे प्रयोगकर्ता काय करतो की आधीच त्या ठिकाणी जी समस्या त्या ठिकाणी मांडलेली असते, निश्चित केलेली असते, त्याच्यावर काय उत्तरं मिळतील याच्या बाबतीत आधीच त्या ठिकाणी गृहीतका मांडतो. बरोबर आहे. म्हणजे याचा अर्थ असा की समस्येचा जे काही संभाव्य उत्तरं त्या समस्येमधून आपल्याला मिळणार आहेत त्या उत्तरांना गृहीतक असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर आहे प्रयोगाची रचना व पद्धत निश्चित करणे. म्हणजे प्रयोगाची रचना कशी असेल, त्याची पद्धत काय असेल, या बाबतीमध्ये तो त्या ठिकाणी प्रयोगकर्ता जो असतो तो निश्चित करत असतो. त्याच्यानंतर प्रत्यक्षपणे प्रयोग करणे आणि मग जी समस्या त्या ठिकाणी निवडलेली असते त्या समस्येवर प्रत्यक्षपणे त्या ठिकाणी प्रयोगकर्ता हा प्रयोग करत असतो. आणि मग पुढचा पायरी आहे ती म्हणजे माहिती गोळा करणे आणि माहितीचे विश्लेषण करणे. मग जी समस्या निवडलेली असते, ज्या समस्येवर प्रयोगकर्ता प्रयोग करत असतो, त्यासाठी प्रयोगकर्ता हा माहिती गोळा करतो आणि त्या माहितीचं विश्लेषण करतो. आणि मग सगळ्यात शेवटची पायरी येते ते म्हणजे निष्कर्ष काढणे. बघा, म्हणजेच माहिती गोळा करून किंवा त्या माहितीचं संकलन करून तिचं विश्लेषण करून शेवटी काय निष्कर्ष निघालेला आहे हे निष्कर्ष काढण्याचं काम त्या ठिकाणी प्रयोगकर्ता जो असतो तो करत असतो. म्हणजे प्रयोगावरून शेवटी आपल्याला निष्कर्ष काढावे लागतात. हे आहेत प्रायोगिक अभ्यास पद्धतीच्या पायऱ्या. ही जी काही प्रायोगिक पद्धत आहे या प्रायोगिक पद्धतीचे काही फायदे आणि काही तोटे आहेत. बघा, तर आपण सुरुवातीला प्रायोगिक पद्धतीचे काही फायदे आहेत ते फायदे या ठिकाणी बघणार आहोत. थोडक्यात पहिला फायदा असा आहे प्रायोगिक पद्धतीचा की तो म्हणजे प्रायोगिक पद्धतीमध्ये परिस्थिती नियंत्रणात ठेवणे शक्य असल्याने कार्यकारण संबंध प्रस्थापित करता येतो. बघा, प्रयोग करत असताना आपल्याला सभोवतालची जी काही परिस्थिती असते त्या परिस्थितीवर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण मिळवणं शक्य असतं आणि म्हणून जो काही कार्यकारण संबंध प्रस्थापित करायचा असतो तो आपल्याला त्या ठिकाणी करता येतो. दुसरा फायदा असा आहे की निष्कर्षाचा पडताळा पाहण्यासाठी प्रयोगाची पुनरावृत्ती केली जाते. म्हणजे प्रयोग केल्यानंतर आपण जो निष्कर्ष काढलेला आहे त्या निष्कर्षाचा पडताळा आपण कोणत्याही स्थळी कोणत्याही वेळी त्या ठिकाणी आपल्याला त्या प्रयोगाची पुनरावृत्ती करता येत असते. तिसरा फायदा आहे प्रायोगिक पद्धतीचा तो म्हणजे प्रयोगामुळे मिळणारे निष्कर्ष विश्वसनीय व वस्तुनिष्ठ असतात. कारण आपण तो प्रयोग नियंत्रित परिस्थितीमध्ये केलेला असतो आणि म्हणून त्याच्यातून मिळणारे जे काही निष्कर्ष असतात ते अर्थातच विश्वसनीय आणि वस्तुनिष्ठ अशा स्वरूपाचे असतात. चौथा फायदा आपण याचा सांगू शकतो तो म्हणजे ही जी काही प्रायोगिक पद्धत आहे ही प्रायोगिक पद्धत वास्तववादी असल्यामुळे निरीक्षण अधिक काटेकोर असतं. कारण रिॲलिटीवर आधारित तो त्या ठिकाणी प्रयोग असतो आणि म्हणून त्याच्यावर केलं जाणारं जे काही निरीक्षण असतं ते अधिक तंतोतंत आणि काटेकोर अशा स्वरूपाचं असतं. पाचवा फायदा असा आहे की प्रयोग पूर्वनियोजित असल्यामुळे जो प्रयोग करता असतो तो संपूर्ण परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकतो. बघा, आपण समस्या निवडलेली असते त्याच्यावर संकलन आपलं चाललेलं असतं आणि जो प्रयोग आपण करणार असतो तो पूर्वनियोजित असल्याकारणाने जो प्रयोग करता असतो तो संपूर्ण परिस्थितीवर त्या ठिकाणी नियंत्रण प्रस्थापित करू शकतो. आणि शेवटचा फायदा या पद्धतीचा
प्रायोगिक पद्धतीमुळेच मानसशास्त्राला शास्त्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. सगळ्यात मोठा फायदा या पद्धतीचा आहे. खऱ्या अर्थाने मानसशास्त्राला जर का शास्त्रीय दर्जा प्राप्त करून द्यावयाचं काम जर कोणत्या पद्धतीने केलेलं असेल तर त्या प्रायोगिक पद्धतीमुळेच मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जसे या प्रायोगिक पद्धतीचे फायदे आहेत तसे काही तोटे देखील या पद्धतीचे आहेत. जसं मी तुम्हाला फायदा सांगितला तसं तोटे पण तुम्हाला शॉर्टकटमध्ये सांगून देतो. पहिला तोटा या प्रायोगिक पद्धतीचा असा आहे की प्रयोग कृत्रिम वातावरणामध्ये त्या ठिकाणी केले जातात. नैसर्गिक वातावरणामध्ये हे प्रयोग केले जात नाहीत. ते प्रयोग कुठे केले जातात तर कृत्रिम वातावरणात केले जातात. त्यामुळे काय होतं की प्रयोक्ताचा नैसर्गिक वर्तनाचा अभ्यास या ठिकाणी करता येत नाही. कारण कृत्रिम वातावरणामुळे प्रयोगकर्त्याचा किंवा प्रयोक्ताचा नैसर्गिक वर्तनाचा आपल्याला अभ्यास करता येत नाही. दुसरा तोटा असा आहे की सर्व समस्यांवर प्रयोग करणे शक्य नसते. या पद्धतीच्या माध्यमातून आपण सर्वच समस्यांवर त्या ठिकाणी प्रयोग करू शकत नाही. तिसरा तोटा आहे की प्रयोगातील सर्व घटकांवर नियंत्रण ठेवता येत नाही. चौथा तोटा आहे लहान मुले, विकृत व्यक्ती असतील यांच्यावर प्रयोग करणे शक्य नसते. म्हणजेच सर्वच प्रकारच्या मानवांवर आपण ह्या पद्धतीचा वापर करू शकत नाही. जी लहान मुलं आहेत किंवा ज्या व्यक्तींचं मानसिक संतुलन बिघडलेलं आहे किंवा काही ज्या व्यक्तींमध्ये मानसिक विकृती आहे यांच्यावर प्रयोग करणं त्या ठिकाणी शक्य नसतं. आणि शेवटचा तोटा असा आहे की प्रयोक्तावर म्हणजे एकाच व्यक्तीवर पुन्हा पुन्हा प्रयोग केल्याने त्याला त्या ठिकाणी कंटाळा येऊ शकतो. अशी ही 4-5 तोटे या प्रायोगिक पद्धतीचे त्या ठिकाणी आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता बघा इथे तुम्हाला कृती दिलेली आहे. त्या कृतीमध्ये दिलेल्या उदाहरणाच्या आधारे प्रायोगिक पद्धतीतील संज्ञा ज्या आहेत त्या आपल्याला त्या ठिकाणी अभ्यासायचं आहे. आता बघा, समजा आपल्याला प्रयोग करायचा आहे, त्यासाठी आपण एक समस्या निवडली, ती म्हणजे शास्त्रोक्त संगीताचा रक्तदाबावर होणारा परिणाम अभ्यासणे. म्हणजे शास्त्रोक्त संगीत जे आहे त्या शास्त्रोक्त संगीताचा व्यक्तीच्या रक्तदाबावर काय परिणाम होतो याचा अभ्यास आपल्याला त्या ठिकाणी करायचा आहे. म्हणजे ही आपली झाली समस्या. मग त्यासाठी गृहीतकं आपण त्या ठिकाणी मांडले, ज्याला आपण समस्येचा संभाव्य उत्तर असं म्हणतो. बघा, शास्त्रोक्त संगीताद्वारे रक्तदाबाची पातळी नियंत्रण ठेवण्यास मदत होते. हे असं गृहीतक मांडलं की शास्त्रोक्त संगीत ऐकल्याने काय होतं की व्यक्तीची जे ब्लड प्रेशर असतं त्याची पातळी नियंत्रित ठेवण्यामध्ये आपल्याला त्या ठिकाणी मदत होत असते. मग याच्यासाठी स्वतंत्र परिवर्तक आणि परतंत्र परिवर्तक अशा दोघांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. मग आपण स्वतंत्र परिवर्तक कशाला म्हणतात ते म्हणजे शास्त्रोक्त संगीत या ठिकाणी स्वतंत्र परिवर्तक आहे आणि परतंत्र परिवर्तक म्हणजे रक्तदाबाची पातळी. म्हणजे शास्त्रोक्त संगीत हे झालं कारण, स्वतंत्र परिवर्तक म्हणजे कारण आणि परतंत्र परिवर्तक म्हणजे परिणाम. त्याचा परिणाम काय झाला की रक्तदाबाची पातळी नियंत्रणामध्ये आली. 5वा घटक आहे बाह्य परिवर्तक. बघा, वय, लिंग, शास्त्रोक्त संगीत सोडून इतर सर्व आवाज जे असतील ते म्हणजे बाह्य परिवर्तक. आणि 6वा घटक आहे तो म्हणजे प्रयोगकर्ता. प्रयोग करणारी व्यक्ती. प्रयोग करणारी जी व्यक्ती असते त्याला त्या ठिकाणी प्रयोगकर्ता असं म्हणतात. उदाहरणार्थ तुम्ही असतील किंवा तुमचे मानसशास्त्राचे शिक्षक असेल, म्हणजे जो व्यक्ती प्रयोग करतो त्याला त्या ठिकाणी प्रयोगकर्ता असं म्हणतात. आणि शेवटची पायरी आहे तो म्हणजे प्रयुक्त. म्हणजे ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो अशी व्यक्ती म्हणजे प्रयुक्त होय. म्हणजे ज्याच्यावर आपण प्रयोग करणार आहोत तो तुमच्या कुटुंबातील सदस्य असेल किंवा तुमचा मित्र असेल, म्हणजे ज्या व्यक्तीवर प्रयोग केला जातो त्याला प्रयुक्त असं म्हणतात. तर ह्या प्रायोगिक पद्धतीची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. ती वैशिष्ट्ये आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रायोगिक पद्धत काय असते ते आपण बघितलं. या प्रायोगिक
पद्धतीचे काही वैशिष्ट्य आहेत. ती वैशिष्ट्य आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे. प्रायोगिक पद्धत ही माहिती संकलनाची सर्वाधिक वस्तुनिष्ठ पद्धत आहे. बघा, प्रायोगिक पद्धतीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे की या पद्धतीच्या माध्यमातून जी माहितीचं संकलन केलं जातं किंवा जी माहिती गोळा केली जाते ती अतिशय वस्तुनिष्ठ स्वरूपामध्ये आपण त्या ठिकाणी गोळा करू शकतो. दुसरं वैशिष्ट्य या पद्धतीचं आहे की प्रायोगिक पद्धतीद्वारे नियंत्रित परिस्थितीत अचूक निरीक्षण करता येतं. बघा, प्रायोगिक पद्धतीच्या माध्यमातून आपण जेव्हा प्रयोग करत असतो त्यावेळेस प्रयोग करताना सभोवतालची परिस्थितीवर आपण त्या ठिकाणी नियंत्रण प्रस्थापित करू शकतो आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीवर प्रयोग करणार आहोत त्याच्यावर आपण त्याचं आपल्याला अचूक निरीक्षण त्या ठिकाणी करता येऊ शकतं. तिसरं वैशिष्ट्य आहे प्रायोगिक पद्धतीचं, ते म्हणजे प्रायोगिक पद्धतीद्वारे दोन किंवा त्यापेक्षा अधिक परिवर्तकांमध्ये कार्यकारण भाव शोधणं शक्य होतं. बघा, या पद्धतीच्या माध्यमातून दोन किंवा अधिक परिवर्तकांमध्ये काय कोरिलेशन आहे, काय सहसंबंध आहे, काय कार्यकारण भाव आहे हे शोधणं आपल्याला त्या ठिकाणी शक्य होत असतं. आणि पुढचं शेवटचं वैशिष्ट्य आहे प्रायोगिक पद्धतीचं, ते म्हणजे प्रायोगिक पद्धतीद्वारे केलेल्या संशोधनाचा पडताळा घेणं शक्य होतं. बघा, या पद्धतीचा सगळ्यात मोठा वैशिष्ट्य असं आहे की ह्या पद्धतीच्या माध्यमातून आपण जे संशोधन करतो त्या संशोधनाचा आपल्याला कोणत्याही वेळेस केव्हाही कितीही वेळा पडताळा घेणं शक्य होतं. पडताळा कशाला म्हणतात की काढलेले सर्व निष्कर्ष अचूक आहेत किंवा नाही हे प्रयोगकर्त्याला पडताळून पाहावे लागते. बरोबर आहे. म्हणजे एकदा प्रयोग केल्यानंतर जे निष्कर्ष आलेले असतील तेच निष्कर्ष दुसऱ्या कंडिशनमध्ये, दुसऱ्या कालावधीमध्ये, दुसऱ्या ठिकाणी तोच प्रयोग केल्यानंतर तेच निष्कर्ष अचूक आलेले आहेत काय याचा पडताळा या पद्धतीच्या माध्यमातून आपल्याला त्या ठिकाणी घेता येतो. आणि म्हणून हे पडताळा घेता येणं हे देखील या पद्धतीचं एक अत्यंत महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे. आता आपण या ठिकाणी दुसरी अभ्यास पद्धत बघणार आहोत, ती म्हणजे सर्वेक्षण पद्धती. ज्याला सर्वे मेथड असं म्हणतात. सर्वेक्षण पद्धती ही सुद्धा मानसशास्त्रामध्ये वापरली जाणारी एक अत्यंत महत्त्वाची पद्धत आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या पद्धतीचा वापर केव्हा केला जातो, म्हणजे जेव्हा समाजातील समस्यांचं स्वरूप किंवा जनमताचा कौल जाणून घ्यायचा असतो अशा वेळी ज्या पद्धतीचा वापर केला जातो त्या पद्धतीस सर्वेक्षण पद्धत असं म्हणतात. म्हणजे लोकांचे विचार, स्वरूप, श्रद्धा, मते, भावना या सगळा जर का आपल्याला जाणून घेण्याचा प्रयत्न या पद्धतीच्या माध्यमातून केला जात असतो. ही जी काही पद्धत आहे सर्वेक्षण पद्धत, ह्या पद्धतीचा वापर समाजशास्त्रज्ञ, मानसशास्त्रज्ञ, राज्यशास्त्रज्ञ हे मोठ्या प्रमाणावर करताना आपल्याला आढळतात. बघा, निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीनंतर लोकमताचा अंदाज घेण्यासाठी सर्वेक्षण करण्यात येत असतं. तर ही जी काही सर्वेक्षण पद्धत आहे, ही सर्वेक्षण पद्धत
ही मानसशास्त्रातील माहिती संकलनाची किंवा अभ्यासाची अतिशय महत्त्वाची पद्धत म्हणून त्याकडे बघितलं जातं. सर्वेक्षण पद्धतीत निवडलेल्या प्रातिनिधिक गटाकडून, म्हणजे जो सर्वेक्षण करण्यासाठी जो नमुना गट आपण त्या ठिकाणी निवडतो, त्या प्रातिनिधिक गटाकडून विविध विषयांवर त्या ठिकाणी माहिती गोळा केली जाते. सर्वेक्षण ही जी काही पद्धत आहे, ही पद्धत माहिती गोळा करण्यासाठी मुलाखत, प्रश्नावली, पडताळणी यादी, पदनिश्चयन श्रेणी अशा विविध तंत्रांचा त्या ठिकाणी वापर केला जातो. म्हणजे एखाद्या घटनेची, एखाद्या व्यक्तीची जर का आपल्याला तंतोतंत माहिती मिळवायची असेल तर त्यासाठी मुलाखत असेल, प्रश्नावली असेल, पडताळणी यादी असेल, पदनिश्चयन श्रेणी असेल, अशा विविध तंत्रांचा वापर करून संबंधित व्यक्तीची किंवा संबंधित घटनेची माहिती आपण त्या ठिकाणी गोळा करू शकतो. दूरध्वनीद्वारे, ईमेलद्वारे किंवा प्रत्यक्ष भेट घेऊन आपल्याला त्या ठिकाणी सर्वेक्षण करता येतं. आणि जर इतर पद्धतींचा आपण विचार केला तर त्या पद्धतींच्या तुलनेने सर्वेक्षण ही जी काही पद्धत आहे, ही सर्वेक्षण पद्धत तुलनेने कमी खर्चिक पद्धत आहे. सामाजिक मानसशास्त्रज्ञ, शैक्षणिक मानसशास्त्रज्ञ, औद्योगिक मानसशास्त्रज्ञ खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर या पद्धतीचा वापर करतात दिसतात. उदाहरणार्थ, राजकीय मते आपल्याला जाणून घ्यायची असतील किंवा विद्यार्थ्यांच्या समस्या आपल्याला जाणून घ्यायच्या असतील, ग्राहकांची एखाद्या नवीन उत्पादकाविषयीची मते इत्यादी अनेक बाबींविषयी सर्वेक्षणाच्या आधारे आपल्याला त्या ठिकाणी माहितीही गोळा करता येत असते. म्हणून ही देखील मानसशास्त्रामध्ये वापरल्या जाणाऱ्या ज्या काही अभ्यास पद्धती आहेत, त्या अभ्यास पद्धतीच्या साठी ही सर्वेक्षण पद्धतसुद्धा एक अतिशय महत्त्वाची पद्धत आहे. बघा, तुमच्या पुस्तकामध्ये या ठिकाणी कृती दिलेली आहे. पुढीलपैकी कोणत्याही एका विषयाची पुढीलपैकी कोणत्याही एका विषयाची सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून माहिती मिळवा. बघा, या अनेक विषय त्या ठिकाणी दिलेले आहेत. 7-8 विषय तुमच्या कृतीमध्ये दिलेले आहेत. या सगळ्या विषयांची माहिती आपण सर्वेक्षण पद्धतीचा वापर करून त्या ठिकाणी माहिती मिळवू शकतो. पहिला आहे कार्यसमाधानाचे निर्धारक घटक. दुसरे विषय आहे तो म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या समस्या. म्हणजे नोकरी करणाऱ्या स्त्रियांच्या काय काय समस्या असतात, त्यांना कुटुंब सांभाळताना काय अडचण येते किंवा नोकरीच्या ठिकाणी काय अडचण येते, दोघी गोष्टी करत असताना काय काय प्रॉब्लेम येतात, या सगळ्या समस्यांचा अभ्यास आपण या सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी करू शकतो. तिसरं आहे व्यायाम व शारीरिक स्वास्थ्य. म्हणजे व्यायामाचा आणि शारीरिक स्वास्थ्याचा काय संबंध आहे, व्यायाम केल्याने शारीरिक स्वास्थ्य तुमचं कसं तंदुरुस्त राहतं का बिघडतं, काय परिणाम होतो, हे सुद्धा आपण सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी माहिती प्राप्त करू शकतो. पुढचा विषय आहे विद्यार्थ्यांचा गैरहजेरीची कारणे. हे सुद्धा आपण माहिती सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी गोळा करू शकतो किंवा मिळवू शकतो. पाचवा विषय आहे व्यसनाधीनतेची कारणे. म्हणजे व्यसनाधीनतेची कोणकोणती कारणे असतात, कोणत्या कारणांमुळे व्यक्ती हे व्यसनाधीनतेकडे वळतात, या सगळ्यांची माहिती आपण ह्या सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी मिळवू शकतो किंवा तिचं संकलन त्या ठिकाणी करू शकतो. नेक्स्ट विषय आहे व्हर्च्युअल किंवा ज्याला आपण आभासी म्हणतो त्या खेळांचं व्यसन. जसं आपण मोबाईलवर वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळतो, कम्प्युटरवर वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स खेळतो, त्या खेळांचं व्यसन लागल्यानंतर आपल्या वर्तनावर काय परिणाम होतो, याचा माहिती देखील आपण या सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेऊ शकतो. पुढचा विषय आहे समाज संपर्क माध्यमे आणि सायबर गुन्हे. बघा, समाज संपर्कासाठी वापरली जाणारी जी काही माध्यमं आहेत, उदाहरणार्थ व्हॉट्सअप, ट्विटर, नेटचे विविध प्रकार असतात. समजा नेट असेल किंवा तुमचं अजून त्याला आपण काय म्हणू शकतो, व्हॉट्सअप असेल, अजून ट्विटर असेल, इंस्टाग्राम असेल, बरोबर.
त्याच्यानंतर मनी ट्रान्झॅक्शनसाठी असणाऱ्या ज्या काही वेगवेगळ्या गोष्टी असतात, ऑनलाईन आपण मनी ट्रान्झॅक्शन करतो, याचा आणि सायबर गुन्ह्यांचा कसा संबंध असतो हे सुद्धा आपण या सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून माहिती त्या ठिकाणी गोळा करू शकतो. आणि शेवटचा विषय तुमच्या कृतीमध्ये त्या ठिकाणी दिलेला आहे, तो म्हणजे वयोवृद्ध व्यक्तींच्या समस्या. म्हणजे जे एजेड लोक असतात त्या एजेड लोकांचा किंवा वयोवृद्ध व्यक्तींच्या कोणकोणत्या प्रकारच्या समस्या असतात याची माहितीसुद्धा आपण चांगल्या पद्धतीने ह्या सर्वेक्षण पद्धतीच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेऊ शकतो. आलं लक्षात? तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवीन उपघटकाला त्या ठिकाणी सुरुवात केलेली होती, तो म्हणजे मानसशास्त्राच्या अभ्यास पद्धती. त्याच्यातली पहिली पद्धत प्रायोगिक पद्धत आणि दुसरी पद्धत सर्वेक्षण पद्धत, त्याला आपण सर्वे मेथड असं म्हणतो, आणि पहिली म्हणजे एक्सपेरिमेंटल मेथड प्रायोगिक पद्धत असं म्हणतो. या दोघी पद्धतींचा आज आपण या ठिकाणी सविस्तरपणे माहिती घेतलेली आहे, अभ्यास केलेला आहे. तर पुढच्या तासाला आपण राहिलेल्या ज्या काही 2-3 अभ्यास पद्धती आहेत, त्या 2-3 अभ्यास पद्धती म्हणजे निरीक्षण पद्धत असेल, वृत्तेतिहास पद्धत असेल, सहसंबंध अभ्यास पद्धत आहे, या पद्धतींचा अभ्यास आपण पुढच्या लेक्चरला त्या ठिकाणी करणार आहोत. या दोघीही पद्धती तुम्हाला चांगल्या पद्धतीने निश्चितच त्या ठिकाणी समजल्या असतील. एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मानसशास्त्राच्या अभ्यासासाठी वापरल्या जाणाऱ्या जेवढ्या काही अभ्यास पद्धती आहेत, या सर्व अभ्यास पद्धतींमध्ये सगळ्यात महत्त्वाची विश्वसनीय अभ्यास पद्धती म्हणून प्रायोगिक अभ्यास पद्धतीकडे त्या ठिकाणी प्रायोगिक पद्धतीकडे बघितलं जात असतं. अशा 2 अभ्यास पद्धतींचा आज आपण या ठिकाणी अभ्यास केलेला आहे. तर पुढच्या लेक्चरला आपण राहिलेल्या ज्या काही अभ्यास पद्धती आहेत त्या अभ्यास पद्धतींचा त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. तुर्तास आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत. अजून पण ज्या विद्यार्थ्यांनी टेक्स्टबुक घेतलं नसेल त्यांना पुन्हा मी विनंती करतो की त्यांनी टेक्स्टबुक लवकरात लवकर त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि वाचनाला सुरुवात करायची आहे. ठीक आहे.